जय गुरुदेव. प्राणलिंगी ऐक्य करोनी, लिंग प्राणाहून प्रियमानी, ऐसे अभ्यासोनी वर्ते जनी, तोची वीर शैव जाणावा. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून वीरशैव या अवस्थेचं वर्णन करतात. वीरशैव या शब्दाचा अर्थ काय? वी शब्द नोच्यती विद्या, जीव शिव ऐक्य बोधिका, तस्याय रमन्ते शैवा वीरशैवास्तु ते मताः. जो साधक जीव शिव ऐक्य करण्याच्या विद्येमध्ये रममान होतो तो वीरशैव आहे असं शिवयोग शास्त्र सांगतं. तर माऊली या ओवीतून सांगतात, प्राणलिंगी ऐक्य करोनी. सद्गुरुनाथ ज्यावेळेस इष्टलिंग दीक्षा देतात त्यावेळेस शिष्याला सांगतात, या लिंगाचं तू प्राणपणाने जतन कर, या लिंगाची तू प्राणपणाने पूजा कर आणि या लिंगामध्ये सद्गुरुनाथाचा निवास आहे या भावनेने तू पूजा कर. लिंग पूजा करत असताना मी सद्गुरुनाथाच्या चरणाची पूजा करत आहे असा भाव ठेव. जंगमाची पूजा करत आहे, लिंगाची पूजा करत आहे, गुरुची पूजा करत आहे. कारण एक मूर्ती त्रिभागा आली, गुरु लिंग जंगम ऐशी भासली. तर माऊली म्हणतात, प्राणपणाने तू लिंगाची पूजा कर. मग असा साधक आपला प्राण लिंगाशी ऐक्य करोनी, लिंग प्राणाहून प्रियमानी, आपल्या इष्टलिंगाची पूजा प्राणापेक्षा प्रिय समजून करतो आणि ऐसे अभ्यासुनी वर्ते जनी, आणि ह्याचा अभ्यास करून जगामध्ये वावरतो आणि तोच वीरशैव जाणावा असं माऊली या ओवीतून म्हणतात. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता आपण या ओवीची आध्यात्मिकता समजून घेऊ. प्राणलिंगी ऐक्य करोनी. इष्टलिंग हा आपला शिव आहे, आपला हृदयातला आत्मा आहे, आपले गुरु आहेत. या भावनेनं लिंगाची पूजा करणं आणि इष्टलिंग प्रत्येक श्वासामध्ये शिवाय नमः या नामाची स्मृती ठेवणे, स्मरण ठेवणे. शिवाय नमः, सद्गुरूनं दिलेलं नाम शिवाय नमः. सर्व काही शिवाचं आहे, माझं नाही. देह माझा नाही, कुणाचा आहे? शिवाय नमः, शिवाचा. मन माझं नाही, कुणाचं आहे मन? शिवाय नमः, मन शिवाचं. बुद्धी शिवाय नमः, माझी नाही शिवाची. आणि प्राण, प्राण कुणाचा? शिवाय नमः, हा शिवाचा आहे. मग शिव कसा आहे? कल्याण स्वरूपी, कल्याणी रमण, नाम ही कल्याण प्रद जाचे. मग तो शिव कसा आहे? कल्याणी स्वरूपी आहे, कल्याणामध्ये रमणारा आहे. तो मंगल आहे, पवित्र आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. अशा शिवाची प्राणपणाने पूजा करताना साधक सदाचाराने पूजा करतो. त्याचं आचरणच, आपण शिवाची पूजा करत आहोत तर मग शिवासारखं आपलं आचरण असलं पाहिजे की नाही याचा विचार करतो. तो परधन, पर स्त्री विषयी मनात कसलाही विचार आणत नाही.
आपल्या कष्टाच्या कमाईनच जीवन जगतो, तो कायक करतो. फुकट मिळालेलं काहीही खाऊ नये असं परमपूज्य आप्पा सांगायचे. कष्टानं मिळवायचं आणि कष्टानं खायचं. तो सदाचाराने पूजा करतो, पर स्त्रीकडे मात्र दृष्टीनं पाहतो. महात्मा बसवांना एका वचनात म्हणतात, इष्टलिंगात आपला प्राण आहे या भावनेनं जर तुला पूजा करायची असेल तर तुझी अंतरंग शुद्धी झाली पाहिजे आणि बहिरंग शुद्धी झाली पाहिजे. कारण शिवाची पूजा शिव होऊन शिवाची पूजा केली पाहिजे. शिवपाठाच्या 15व्या अभंगात माऊलींनी शिव सांगितलेला आहे. कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याण प्रद ज्याचे. आमच्या विचारामध्ये लोकांचं कल्याण असलं पाहिजे. आमच्या आचरणातून लोकांचं कल्याण झालं पाहिजे. आमचा व्यवहार निर्मळ असला पाहिजे. आम्ही बहिरंगावर भस्म धारण करू, रुद्राक्षाच्या माळा धारण करू, इष्टलिंग धारण करू आणि इष्टलिंगाची पूजा करू. आणि आम्ही व्यापारी असलो आणि दुकानात जाऊन जर तराजूला लोहचुंबक लावू लागलो तर आमची अंतरंग शुद्धी नाही. अशी पूजा शिवापर्यंत पोहोचणार नाही. कारण अन्नमय प्राण आणि प्राणमय मन. आपलं इष्टलिंग पूजेनं शरीर शुद्ध झालं पाहिजे आणि प्राण इष्टलिंगात मिसळल्यानंतर आपलं मन शुद्ध झालं पाहिजे. अण्णा बसवांना म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, नको बोलू मिथ्या, नको करू कोप, नको करू तिरस्कार, नको करू निंदा, नको करू आत्मस्तुती. अण्णा बसवांना म्हणतात, तुझ्या बहिरंग शुद्धीत इष्टलिंगात प्राण मिसळणे म्हणजे आपला शिव कसा आहे, मंगल आहे, पवित्र आहे आणि आपला प्रत्येक श्वास त्या शिवासारखा पवित्र पाहिजे. आपला प्रत्येक विचार त्या शिवासारखा पवित्र पाहिजे. आपला प्रत्येक उच्चार त्या शिवासारखा पवित्र पाहिजे आणि आपल्या जीवनातला व्यवहार पवित्र पाहिजे. तर आपला प्राण लिंगात मिसळला. अण्णा बसवांना म्हणतात, चोरी करू नकोस. जी वस्तू तुझी नाही ती उचलून घेणं म्हणजे चोरी. हत्या करू नकोस. शरीराने कोण्याही जीवाला त्रास होईल असं आचरण करू नकोस. खोटं बोलू नकोस. कुणावर कोप करू नकोस, क्रोध करू नकोस, कुणाचा तिरस्कार करू नकोस. आता चोरी करणे, हत्या करणे, खोटे बोलणे आणि क्रोध करणे हे 4 बहिरंग शुद्धीचे साधनं सांगितले. आता पुढं नको करू तिरस्कार, मनानं द्वेष करणं, तिरस्कार करणं. नको करू निंदा, मुखानं निंदा करणं. नको करू आत्मस्तुती, मी शहाणा आहे, मी मोठा आहे असं मिळवू नकोस. हीच अंतरंग शुद्धी आणि हीच बहिरंग शुद्धी आहे आणि हीच कोडल संगम देवाला प्राप्त करून घेण्याची रीती आहे असं अण्णा बसवांना या वचनात म्हणतात. माऊली प्राणलिंगी ऐक्य करोनी, लिंग प्राणाहून प्रिय मानी. शिव कसा आहे, प्राणाहून प्रिय आहे. माझी प्राण जायची वेळ आली तरी मी सदाचार सोडणार नाही. माझा प्राण गेला तरी मी खोटं बोलणार नाही. माझा प्राण गेला तरी मी कोणाची निंदा करणार नाही. माझा प्राण गेला तरी मी कोणाचा तिरस्कार करणार नाही. मी कोणाचा द्वेष करणार नाही. अशी अंतरंगाची शुद्धी म्हणजेच प्राणलिंगाची पूजा आहे. माऊली म्हणतात, लिंग प्राणाहून प्रियमान. शिव
हे तत्व आहे ते कसं आहे? पवित्र आहे, मंगलकारी आहे, कल्याणकारी आहे, आनंद स्वरूप आहे, परम शांत स्वरूप आहे, परम ज्ञान स्वरूप आहे. त्या शिवाची पूजा करताना माझा देह शुद्ध असला पाहिजे, माझं मन शुद्ध असलं पाहिजे, माझा विचार शुद्ध असला पाहिजे, माझा आचार शुद्ध असला पाहिजे, माझा व्यवहार शुद्ध असला पाहिजे आणि माझा प्रत्येक प्राण त्या भगवंताच्या नामाशी जोडला पाहिजे. श्वास वरी जाताना शी, बाहेर येताना व. शिव शिव शिव, सतत त्या मांगल्याचं नाम स्मरण प्रत्येक श्वासाला घडलं पाहिजे. माऊली पुढं म्हणतात, ऐसे अभ्यासुनी वर्ते जनी, असा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक श्वासाला मी शिवाची पूजा करत आहे. माझ्या मुखातून उच्चार कसा निघाला पाहिजे, माझ्या मनानं कसा विचार केला पाहिजे, माझ्या शरीराकडून कसं आचरण झालं पाहिजे, माझ्या जीवनातला व्यवहार मी जसे लिंगपूजा करतो तसं व्यवहारात भेटणारा प्रत्येक माणूस मला शिव वाटला पाहिजे आणि त्याच्यासोबत जो मी व्यवहार करतो तो व्यवहार माझा निर्मळ असला पाहिजे. अशा भावनेनं जो वर्तन करतो तोच खरा वीर शिव आहे म्हणतात. तोच खरा जीव शिव ऐक्य करण्याच्या विद्येमध्ये रममान आहे. सर्वत्र तो शिवाला पाहतो, आपल्या हृदयातही शिवाला पाहतो, हृदयावर इष्टलिंगातही शिवाला पाहतो आणि ब्रह्मांडातही माझा शिवच आहे असा प्रत्येक श्वास त्याचा शिवमय होतो. असं माऊली या ओवीतून आपलं परम रहस्य आपल्याला सांगतात. ओम शांती शांती शांती.